विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपल्याला प्रेशरबद्दल शिकायचं आहे. या आधीच्या चॅप्टरमध्ये म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समध्ये आपण पाहिलंय की लिक्विडचं प्रेशर असतं. प्रेशर इन लिक्विड इज ड्यू टू वेट ऑफ लिक्विड कॉलम अबव दॅट पॉईंट इन द लिक्विड. लिक्विडमध्ये किंवा फ्लुइडमध्ये जे प्रेशर असते एखाद्या पॉईंटला, तर त्या पॉईंटच्या वर जे लिक्विड कॉलम असतं म्हणजे जे लिक्विड असतं त्याच्या वजनामुळे त्या ठिकाणी प्रेशर निर्माण होत असतं. त्या प्रेशरचे वेगवेगळे फॉर्म्युले आपण या आधीच्या चॅप्टरमध्ये शिकलेलो आहोत. परंतु गॅसमध्ये सुद्धा एखाद्या कंटेनरमध्ये जर आपण गॅस घेतला तर त्या गॅसचं सुद्धा प्रेशर असतं त्या कंटेनरच्या वॉलवरती. उदाहरणार्थ आपण जर बलूनमध्ये हवा भरली, फुग्यामध्ये हवा भरली, तर त्या फुग्याच्या सरफेसवरती त्या आतल्या हवेचं प्रेशर पडतं. किंवा सायकलच्या ट्यूबमध्ये, मोटरसायकलच्या ट्यूबमध्ये आपण हवा भरली की त्या हवेचं प्रेशर असतं त्या ट्यूबवरती, मोटरसायकलच्या ट्यूबच्या सरफेसवरती. कुठल्याही कंटेनरमध्ये आपण गॅस घेतला की प्रेशर असतं. हे प्रेशर कसं तयार होतं? वी नो दॅट दिस डिफरंट गॅस मॉलिक्युल्स आर इन द स्टेट ऑफ रँडम मोशन. देअर आर व्हेरी लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स विच आर कॉन्स्टंटली मूव्हिंग. दे आर मूव्हिंग रँडमली. Means different molecules are moving along different directions with different velocities. These molecules are so large in number that one mole consists of nearly 10 raised to 23 molecules. These molecules are constantly colliding on each other and also on the wall of the container. When these molecules collide on the wall of the container, they exert the force on the surface of the container. जेव्हा हे मॉलिक्युल्स ह्या सरफेसवरती कोलाइड होतात, बघा इथं तुम्हाला दिसतं इथं, तेव्हा ते मॉलिक्युल्स काय करतात? त्या सरफेसवरती, कंटेनरच्या सरफेसवरती फोर्स एक्झर्ट करतात आणि त्याच्यातूनच प्रेशर तयार होतं. कारण आपल्याला माहीत आहे प्रेशर इज अ फोर्स पर युनिट एरिया. तर त्याच प्रेशरचा फॉर्म्युला आज आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. हे डेरिव्हेशन आहे, पूर्णपणे मॅथमॅटिकल पार्ट आहे, परंतु अत्यंत महत्त्वाचं आहे. चला तर मग आपण बघूयात हे डेरिव्हेशन प्रेशरचं. ह्या डेरिव्हेशनकडे जाण्यापूर्वी आपण 2-3 डेफिनेशन्स इथे बघूयात. आपल्याला माहीत आहे की ह्या गॅसमध्ये मॉलिक्युलची संख्या एवढी प्रचंड असते आणि प्रत्येकाचा स्पीड वेगवेगळा असतो आणि डायरेक्शन्स पण वेगवेगळ्या असतात. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की एका मोलमध्ये 10⁻23 मॉलिक्युल्स असतील तर प्रत्येकाचा स्पीड मोजणं हे फार अवघड होऊन जातं. तर त्याच्याऐवजी आपण मग ॲव्हरेज घेतो, मीन घेतो. तर मीन स्पीड म्हणजे काय? ॲव्हरेज स्पीड ऑफ द गॅस मॉलिक्युल्स इज कॉल्ड ॲज मीन स्पीड. म्हणजे हे जेवढे काय मॉलिक्युल्स असतील, एका मोलमध्ये असतील, 2 मोलमध्ये असतील, सगळ्यांची व्हेलॉसिटी वेगवेगळी आहे, सगळ्यांचा स्पीड वेगवेगळा आहे. या सगळ्यांचं सरासरी जर आपण काढलं तर त्याला म्हणतात मीन व्हेलॉसिटी, व्ही बार. कसं काढणार? V1 + V2 + V3 + डॅश 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 Vn अपॉन n. n मीन्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स, किती असतील तेवढे. 10⁻23 असतील समजा एक मोल असेल तर ॲक्च्युली ती व्हॅल्यू असते 6.022 × 10⁻23. तर मग तेवढ्या व्हेलॉसिटीज डिवायडेड बाय जे काय असेल 6.022 × 10⁻23 आपल्याला सगळ्यांची ॲव्हरेज किंवा मीन स्पीड मिळेल. दुसरं आहे मीन स्क्वेअर स्पीड किंवा मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. हे काय असतं? ॲव्हरेज ऑफ द स्क्वेअर ऑफ स्पीड्स ऑफ द गॅस मॉलिक्युल्स इज कॉल्ड ॲज मीन स्क्वेअर स्पीड. मीन स्क्वेअर म्हणजे काय? तर जसं मीन काढलं आपण तसं ते मीनच आहे, ॲव्हरेजच आहे, परंतु स्क्वेअर करून करायचं. म्हणजे फॉर्म्युला लिहिला की तुमच्या लक्षात येईल. इथं जसं आपण V1 + V2 + V3 + डॅश 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 Vn अपॉन n केलं, इथं फक्त स्क्वेअर करून ॲव्हरेज काढायचं. म्हणून त्याला म्हटलं मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. V² बार इक्वल टू, बघा इथं V² बार आहे म्हणजे स्क्वेअर आधी केला आणि मग ॲव्हरेज काढलं, म्हणून स्क्वेअर आधी आणि मग त्याच्यानंतर वर बार दिलेला आहे. V बार स्क्वेअर असं नाही, आधी ॲव्हरेज काढून मग स्क्वेअर नाही केलेला, तर आधी स्क्वेअर केलं प्रत्येकाचं आणि मग त्यांचं ॲव्हरेज काढलं. त्याला म्हणतात मीन स्क्वेअर स्पीड. तर कसं आहे? V1² + V2² + V3² + डॅश 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 Vn² अपॉन n. nनीच डिवाईड करायचं, n² नाही या ठिकाणी. जेवढे मॉलिक्युल्स असतील, कारण जेवढे टर्म्स आहेत
इथं फक्त आपण V1² V2² केलेलं आहे. मॉलिक्यूलची संख्या तेवढीच आहे, टर्म्स तेवढेच आहेत इथपर्यंत एनपर्यंत VN पर्यंत, म्हणून एनने डिवाईड केलेलं आहे. तर याला म्हणतात मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी किंवा मीन स्क्वेअर स्पीड. याचं युनिट येईल SI युनिट मीटर पर सेकंड, पण इथं स्क्वेअर असल्यामुळं मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. ही मीन स्क्वेअर स्पीड का काढतात, याची काय गरज पडली, तर आपल्याला माहिती आहे की व्हेलॉसिटी व्हेक्टर आहे. इट हॅज बोथ मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. आता डायरेक्शननुसार काही टर्म्स हे प्लस मायनस येऊ शकतात, त्यामुळं प्लस मायनस असं करून हे ॲव्हरेज 0 येऊ शकतं. परंतु इथं स्क्वेअर केल्यामुळं स्क्वेअर कधी निगेटिव्ह नसतो, त्याच्यामुळे हे 0 येण्याची शक्यता नाही. याला म्हणतात मीन स्क्वेअर स्पीड. आणि तिसरी एक डेफिनेशन आहे रूट मीन स्क्वेअर स्पीड, किंवा त्याला म्हणतात REMS स्पीड किंवा REMS व्हेलॉसिटी. द स्क्वेअर रूट ऑफ द मीन स्क्वेअर स्पीड इज कॉल्ड ॲज REMS ऑर रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी किंवा रूट मीन स्क्वेअर स्पीड त्याला म्हणतात. म्हणजे हे जे तुम्ही स्क्वेअर काढले, मीन स्क्वेअर स्पीड काढला, त्याचं फक्त स्क्वेअर रूट करायचं आहे. म्हणजे V = V² बार = V1² + V2² + V3² प्लस डॅश 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 प्लस VN²/N. म्हणजे इथं जे काय तुम्ही काढलं दुसऱ्या डेफिनेशनमध्ये मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, त्याचा फक्त स्क्वेअर रूट घ्यायचा, तुम्हाला मिळतं REMS व्हेलॉसिटी किंवा रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी किंवा रूट मीन स्क्वेअर स्पीड त्याला म्हणा. इथून पुढं आपण जेव्हा जेव्हा स्पीड हा शब्द येईल, प्रॉब्लेम्समध्ये असेल किंवा MCQमध्ये असेल, तेव्हा तो स्पीड हा मीन स्क्वेअर स्पीडच असेल. कारण इथं मॉलिक्यूलची संख्या खूप प्रचंड प्रमाणात असते आणि आपण काय प्रत्येक मॉलिक्यूलचा सेपरेट स्टडी करत नाही. आपण मगाशी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की हे मायक्रोस्कोपिक सायन्स आहे. याच्यामध्ये आपण प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअली बारकाईने स्टडी करत नाही, तर सगळ्यांचा एकत्रितपणे अभ्यास करतो. तेव्हा प्रत्येकाची वेगवेगळी व्हेलॉसिटी विचारात आपण घेणार नाही, तर सगळ्यांची ॲव्हरेज काढणार आणि ती ॲव्हरेज या पद्धतीने काढलेली आहे. स्क्वेअर घेऊन त्यांचं ॲव्हरेज काढून मग त्याचं शेवटी स्क्वेअर रूट घेतलेलं आहे. अशा पद्धतीने, असं ते अरिथमॅटिक पद्धतीने ॲव्हरेज काढलेलं नाही. आता आपण प्रेशरचं एक्सप्रेशन डिराईव्ह करू. यामध्ये आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की ओरिजिन ऑफ प्रेशर काय आहे, ते प्रेशर कसं तयार होतं. मगाशी मी सांगितलं ते परत थोडक्यात रिपीट करतो. गॅस कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स विच आर इन अ रँडम मोशन. These molecules continuously, constantly collide on the wall of the container. During collision, they exert the force on the wall of the container. This force per unit area is nothing but pressure. Due to random motion, gas molecules constantly collide on each other and also on the walls of the container. Pressure is a force per unit area exerted by gas molecules on the wall of the container during collision. जेव्हा हे collision होतं तेव्हा ते जे फोर्स एक्झर्ट करतात, ते फोर्स पर युनिट एरिया म्हणजेच प्रेशर आहे. म्हणजे प्रेशर काढायचं असेल तर फोर्स काढावं लागेल. प्रेशर म्हणजे फोर्स पर युनिट एरिया. आणि आपल्याला माहीत आहे की फोर्सचा फॉर्म्युला असतो मास इंटू ॲक्सेलरेशन. म्हणजे जेव्हा हे मॉलिक्युल्स कोलाइड होतात तेव्हा प्रत्येक मॉलिक्यूल काय फोर्स एक्झर्ट करेल. आपण काय करणार माहिती आहे का, एका मॉलिक्यूलचं फोर्स काढणार आहे आधी, मग त्याच्यावरून बाकी दुसऱ्या मॉलिक्यूलचं, तिसऱ्या मॉलिक्यूलचं एकाचा फोर्सचा फॉर्म्युला डिराईव्ह करणार आपण. एकाचा आला की त्याच्यासारखेच बाकीचे येतात. आता एखादा मॉलिक्यूल जाऊन कोलाइड होईल तेव्हा तो काय फोर्स एक्झर्ट करेल. फोर्सचा फॉर्म्युला असतो मास इंटू ॲक्सेलरेशन, म्हणजे त्या मॉलिक्यूलचं मास, आणि ए म्हणजे ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. V - U/T. V इज फायनल व्हेलॉसिटी, U इज इनिशियल व्हेलॉसिटी अँड T इज टाईम. व्हेलॉसिटी बदलायला किती वेळ लागला, यूची V व्हायला किती वेळ लागला. ब्रॅकेट सोडवला आपण तर आपल्याला मिळेल MV - MU/T. म्हणजे कसं असतं पहा की समजा एखादा बॉल आपण भिंतीवरती फेकून मारला, तर अशा पद्धतीने इथं तुम्ही पाहिलं की तो बॉल जेव्हा त्या वॉलवरती कोलाइड होतो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी चेंज होते, जाताना वेगळी येताना वेगळी. म्हणजे V - U, V मीन्स फायनल व्हेलॉसिटी. हा बॉल जेव्हा त्या भिंतीवरती कोलाइड होऊन परत फिरेल त्यावेळेची व्हेलॉसिटी V, आणि U म्हणजे तो बॉल भिंतीकडे जात असताना इनिशियल व्हेलॉसिटी, आणि T म्हणजे टाईम ऑफ कोलिजन. किती वेळेमध्ये ती व्हेलॉसिटी बदलली, कारण कोलिजनमध्येच ती व्हेलॉसिटी बदललेली आहे. फ्रॉम धिस इक्वेशन वी कॅन राईट
F equal to P2 minus P1 upon T. Now what is P2? P2 means final momentum. We know momentum is product of mass and velocity. This mass into final velocity means final momentum after collision. P1 means initial momentum before collision. P2 minus P1 means change in momentum upon time. So we can write dp upon dt means rate of change of momentum. म्हणजे इथं काय झालं, हा बॉल जेव्हा वॉलकडे जात असतो तेव्हा त्याचं इनिशियल मोमेंटम म्हणजे P1 आणि जेव्हा तो भिंतीवरती धडकून परत फिरतो तेव्हा त्याचं फायनल मोमेंटम म्हणजे P2. आता P2 मायनस P1 म्हणजे ते बदललेलं मोमेंटम किंवा चेंज इन मोमेंटम ते आपण dpने दाखवलं आणि टाईम dt दाखवलं आपण. याचा अर्थ फोर्सचा एक नवीन फॉर्म्युला जो खूप महत्त्वाचा आहे जो आपण वापरणार आहे पुढच्या डेरिव्हेशनमध्ये. फोर्स म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. म्हणजे हा जसा फॉर्म्युला असतो तुम्हाला माहीत आहे फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, तसा फोर्सचा हा सुद्धा एक फॉर्म्युला लक्षात घ्या, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी होतं काय, जेव्हा एखादी वस्तू एखाद्या वॉलवरती कोलाईड होते तेव्हा त्या बॉडीचं त्या वस्तूचं मोमेंटम चेंज होतं आणि हे चेंज झालेलं मोमेंटम जे आहे ते वॉलला ट्रान्सफर होतं. दॅट ट्रान्सफर ऑफ मोमेंटम ऑर चेंज ऑफ मोमेंटम पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज द फोर्स अँड दॅट फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड ॲज द प्रेशर. जेव्हा हे गॅस मॉलिक्युल्स त्या वॉलवरती कोलाईड होतात तेव्हा ते सतत आपलं मोमेंटम त्या वॉलला ट्रान्सफर करत असतात. दॅट ट्रान्सफर ऑफ मोमेंटम ऑर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज द फोर्स. म्हणजे हे जे कोलिजन सतत चालू असतं त्या कोलिजनमध्ये जे मोमेंटमला मराठीमध्ये आपण संवेग म्हणतो, जे मोमेंटम त्या वॉलला ट्रान्सफर होईल ते मोमेंटम पर युनिट टाईम म्हणजेच फोर्स असतं. आणि फोर्सला आपण एरियाने डिवाईड केलं, ज्या एरियावरती ते फोर्स ॲक्ट होणार आहे त्या एरियाने डिवाईड केलं की आपल्याला प्रेशर मिळतं. तर अशा पद्धतीने आपण प्रेशरचा फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोत. प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया आणि फोर्स कसं तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. देअरफॉर वी कॅन से प्रेशर इज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम पर युनिट एरिया. फोर्स म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आणि पर युनिट एरिया केलं की ते झालं प्रेशर. फोर्स म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम पर युनिट एरिया इज नथिंग बट प्रेशर. आता आपण ॲक्च्युअल प्रेशरचं एक्सप्रेशन डिराईव्ह करूयात. त्यासाठी आपण असं कन्सिडर करू की एक गॅस आहे. कन्सिडर अ गॅस एनक्लोज्ड इन ए क्यूब ऑफ लेंथ L. लेट 3 एजेस ऑफ द क्यूब रिप्रेझेंट्स 3 ॲक्सेस ॲज शोन इन फिगर. म्हणजे हा एक क्यूब कन्सिडर करा ज्याची लांबी, रुंदी, उंची, लेंथ, ब्रेड्थ, हाईट तिन्हीची तिन्ही L आहे. क्यूब म्हटल्यानंतर त्याची लेंथ, ब्रेड्थ, हाईट इक्वल असते. सो लेंथ ऑफ दिस क्यूब इज L, breadth is L, height is also L. If this is length L, this is breadth L, height is also L. 3 edges of this cube represents 3 axes. Suppose this is x-axis, one edge. Then this line, this arrow represents, red color arrow represents y-axis and this arrow represents z-axis. This cube consists of large number of molecules. Consider one molecule of mass m and its velocity is say v1. Let m is mass of each molecule. याच्यामध्ये जेवढे मॉलिक्युल्स असतील प्रत्येकाचं मास सारखंच आहे आणि समजा प्रत्येकाचं मास m आहे आणि त्याच्यामध्ये n नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे. n आर नंबर ऑफ मॉलिक्युल्स अँड capital M will be n into m equal to total mass of a gas. एका मॉलिक्युलचं मास जर m आहे, स्मॉल m, आणि त्याच्यामध्ये n मॉलिक्युल्स आहेत तर दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं, प्रॉडक्ट घेतला की आपल्याला याच्यामध्ये जेवढे सगळे मॉलिक्युल्स आहेत सगळ्या मॉलिक्युलचं मास मिळणार आहे, म्हणजे टोटल मास मिळणार आहे. कॅपिटल एमने ते आपण रिप्रेझेंट केलेलं आहे. तर आता आपण प्रेशरचं एक्सप्रेशन कशा पद्धतीने डिराईव्ह करणार आहोत. म्हणजे प्रेशरचं एक्सप्रेशन डिराईव्ह करण्यासाठी आपल्याला कशाचा फॉर्म्युला लागेल तर आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला लागेल.
कारण प्रेशर म्हणजे फोर्स पर युनिट एरिया. आपलं फायनल एम काय आहे, तर आपल्याला प्रेशरचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. पण प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, तर फोर्स पर युनिट एरिया. म्हणजे आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला डिराईव्ह करावा लागेल. मग फोर्सचा फॉर्म्युला कसा, तर मग अशी मी तुम्हाला सांगितलं, फोर्स म्हणजे असतं चेंज इन मोमेंटम अपॉन टाईम. मास इंटू ॲक्सेलरेशन हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहेच, परंतु हा सुद्धा फॉर्म्युला लक्षात ठेवा. फोर्स इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाईम मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आता चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय असतं, तर फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. आणि मोमेंटम म्हणजे काय असतं, मास इंटू व्हेलॉसिटी. तर आपल्याला प्रेशरचा फॉर्म्युला डिराईव्ह करण्यासाठी आपण पहिल्यांदा मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो ते बघूयात. मोमेंटमवरून चेंज इन मोमेंटम, जेव्हा हा मॉलिक्यूल कोलाईड होईल, समजा हा क्यूब जो तुम्हाला दिसतो आहे, त्या क्यूबमध्ये आपण एक सरफेस घेतलं, हे शेडेड पोर्शनने दाखवलेलं आहे. त्या वॉलवरती जाऊन हे मॉलिक्युल्स कोलाईड होणार आहेत. तर त्याच्यावरती किती फोर्स, त्याच्यावरती काय प्रेशर ते आपण काढू. आता ॲक्च्युली कसं असतं, याच्यामध्ये सिमेट्री असते. मॉलिक्युल्स हे सगळ्याच डायरेक्शनला जात असतात. तर हे मॉलिक्युल्स ह्या सरफेसवरती कोलाईड होतील, जे एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनला चाललेले आहेत. ते सगळे हे जे शेडेड पोर्शन तुम्हाला दिसतो आहे, ही जी वॉल दिसते शेडेड, त्याच्यावरती कोलाईड होतील आणि त्याच्यावरती प्रेशर एक्झर्ट करतील. जे मॉलिक्युल्स व्हर्टिकली अपवर्ड चाललेले आहेत, ते ह्या वरच्या सरफेसवरती कोलाईड होतील आणि त्याच्यावरती प्रेशर तयार करतील. आणि जे मॉलिक्युल्स हे झेड ॲक्सिसच्या डायरेक्शनला चाललेले आहेत, ते ह्या समोरच्या सरफेसवरती फोर्स एक्झर्ट करतील, त्याच्यावरून प्रेशर निर्माण होईल. आता तिन्ही ठिकाणी किंवा ह्या क्यूबला जेवढ्या बाजू आहेत तुम्हाला माहीत आहेत, वर खाली 2 झाल्या, लेफ्ट राईट 4, 3, 4, पाठीमागं आणि समोर 6, जेवढ्या 6च्या 6 बाजू आहेत त्या सगळ्यांवरती सारखंच प्रेशर असतं. आपण कुठल्या तरी एका सरफेसवरती फक्त प्रेशरचा फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोत आणि तेच प्रेशर सगळीकडं लागू होतं. तोच फॉर्म्युला सगळ्या सरफेसवरती असतो. तर आपल्याला काय करावं लागेल, समजा हा मॉलिक्यूल, एक मॉलिक्यूल घेतला आपण, त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. आपण एका मॉलिक्यूलमुळं किती प्रेशर तयार होतं ते आधी काढू, म्हणजे एका मॉलिक्यूलमुळं किती फोर्स ॲक्ट होतं ते काढू. मग त्याच्याच प्रमाणात दुसऱ्या मॉलिक्यूलचं, तिसऱ्या मॉलिक्यूलचं, असे जेवढे मॉलिक्युल्स असतील त्या सगळ्या मॉलिक्यूलचं फोर्स, त्याचं टोटल आपण काढू. तर एका मॉलिक्यूलचं फोर्स काढण्यासाठी आपली प्रोसिजर काय असणार आहे, तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा त्या मॉलिक्यूलचं मोमेंटम काढावं लागेल. मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी. म्हणजे हा मॉलिक्यूल इकडे ह्या सरफेसकडं चालला आहे, त्याचं इनिशियल मोमेंटम काढावं लागेल. त्याच्यावर तो कोलाईड झाल्यानंतर तो परत फिरेल, त्याचं फायनल मोमेंटम काढावं लागेल, कारण व्हेलॉसिटी चेंज होईल. मग फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम म्हणजे तुम्हाला मिळेल चेंज इन मोमेंटम. चेंज इन मोमेंटमवरून तुम्ही काढणार फोर्स, चेंज इन मोमेंटम अपॉन टाईम. आणि फोर्सवरून तुम्ही काढणार प्रेशर, प्रेशर म्हणजे फोर्स पर युनिट एरिया. तर अशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे, मोमेंटमकडून प्रेशरकडे जायचं आहे आपल्याला. आपण पहिल्यांदा एका मॉलिक्यूलमुळे किती फोर्स ॲक्ट होतं ते काढणार आहे. एका मॉलिक्यूलच्या फोर्सचा फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोत आणि त्याच पद्धतीने मग दुसऱ्या मॉलिक्यूलचं, तिसऱ्या मॉलिक्यूलचं, असं एन मॉलिक्यूलचे सगळे फोर्सेस, त्या सगळ्यांची बेरीज आपण करणार आहोत. तर बघा, आता प्युअरली मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत. हे पूर्ण डेरिव्हेशन नीट समजावून घ्या, त्याच्यानंतर ते लिहून बघा, प्रॅक्टिस करा. हे फक्त तुम्हाला वाचून चालणार नाही, तर तुम्हाला ते लिहून बघावं लागेल, कारण पूर्णपणे मॅथमॅटिकल पार्ट आहे. यामध्ये आपण आता एक मॉलिक्यूल कन्सिडर करू. कन्सिडर ए मॉलिक्यूल ऑफ मास एम मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी v1. ह्या फिगरमध्ये दाखवलेला आहे तो मॉलिक्यूल ह्या डायरेक्शनने चाललेला आहे आणि तो ह्या शेडेड सरफेसवरती, ह्या वॉलवरती कोलाईड होणार आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत हे आपल्याला माहीत आहे, परंतु आपण पहिल्यांदा एका मॉलिक्यूलचं फोर्स काढू, त्या फोर्सवरून प्रेशर काढू. तसंच दुसऱ्याचं, तिसऱ्याचं, सगळ्यांचे फॉर्म्युले सारखे येतात. तर हा मॉलिक्यूल आहे, त्याचं मास एम आहे. सगळ्याच मॉलिक्यूलचं मास एम आहे, फक्त व्हेलॉसिटीज त्यांच्या वेगवेगळ्या आहेत. पहिल्या मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी v1 आहे. तो असा परपेंडिक्युलर चाललेला नाही ह्या सरफेसला, थोडासा तिरपा असा वरच्या दिशेला चाललेला आहे, परंतु तो ह्या सरफेसवरच स्ट्राईक होणार आहे, त्याच्यावरती कोलाईड होणार आहे आणि त्या कोलिजनमुळं त्याच्यावरती तो फोर्स एक्झर्ट करणार आहे आणि त्याच्यातून प्रेशर तयार होणार आहे. इट हॅज 3 कॉम्पोनंट्स, v1x, v1y, v1z, मुव्हिंग अलॉंग x, y, z ॲक्सेस रिस्पेक्टिव्हली. ह्या कॉम्पोनंट्सबद्दल आपण 11वीमध्ये शिकलेलो आहोत.
इथं आपण त्याच्याबद्दल जास्त डिस्कशन करणार नाही. तर हा जो मॉलिक्यूल आहे V1 त्याला 3 कॉम्पोनंट्स आहेत. एक V1X, 1 याचा अर्थ पहिला मॉलिक्यूल, X म्हणजे एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनला, V1Y, 1 म्हणजे पहिला मॉलिक्यूल एकच आपण सध्या विचारात घेतलेला आहे, त्यामुळे सगळीकडं 1 असंच येणार. पण त्याला 3 कॉम्पोनंट्स आहेत, X, Y आणि Z, ह्या दुसऱ्या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. म्हणजे हा मॉलिक्यूल असा तिरपा इकडं चाललेला आहे, ब्ल्यू कलर ॲरोने दाखवलेला आहे. पण त्याला 3 कॉम्पोनंट्स आहेत. एक V1X जो ह्या मॉलिक्यूलला एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनला ओढण्याचा प्रयत्न करतो. हा दुसरा कॉम्पोनंट आहे V1Y. हा कॉम्पोनंट काय करतो, ह्या मॉलिक्यूलला वर Y ॲक्सिसच्या डायरेक्शनला ओढण्याचा प्रयत्न करतो. आणि V1Z काय करतो, हा मॉलिक्यूल एकच आहे सध्या म्हणून सगळीकडे 1 आहे. हा V1Z काय करतो, ह्या मॉलिक्यूलला पुढं Z ॲक्सिसच्या डायरेक्शनला ओढण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मॉलिक्यूल एकच आहे पण त्याला 3 डायरेक्शन्सनी ओढण्याचा प्रयत्न होतो, X, Y, Z. आता एकच मॉलिक्यूल 3 डायरेक्शनला ॲट अ टाईम जाऊ शकत नाही, त्या तिघांचं रिझल्टंट इकडं तयार होतं. When this molecule collides on shaded wall parallel to YZ plane of the cube, its X component gets reversed while Y and Z components remains same. म्हणजे काय होतं, हा जो मॉलिक्यूल आहे ज्याची वेलॉसिटी V1 आहे, तो जेव्हा ह्या वॉलवरती कोलाईड होईल त्याला 3 कॉम्पोनंट्स आहेत, V1X, V1Y, V1Z. तो कोलाईड होऊन जेव्हा परत फिरतो तेव्हा त्याचा X कॉम्पोनंट हा रिव्हर्स होतो. म्हणजे हा जो राईटला आहे ना तो लेफ्टला होतो. V1Y आणि V1Zवरती काहीही फरक पडत नाही. कसं ते हे इथं दुसऱ्या फिगरमध्ये मी तुम्हाला दाखवतो. काय म्हटलं आहे ते परत एकदा पहा या ठिकाणी. व्हेन दिस मॉलिक्यूल कोलाइड्स ऑन शेडेड वॉल पॅरलल टू YZ प्लेन ऑफ द क्यूब, इट्स X कॉम्पोनंट गेट्स रिव्हर्स्ड व्हाईल Y अँड Z कॉम्पोनंट्स रिमेन्स सेम. म्हणजे काय होतं, हा मॉलिक्यूल बघा इथं चाललेला आहे, त्याची वेलॉसिटी किती आहे V1. त्याला किती कॉम्पोनंट्स आहेत, 3. एक V1X जो त्या मॉलिक्यूलला राईटला एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनला ओढण्याचा प्रयत्न करतो. दुसरा V1Y जो त्या मॉलिक्यूलला वर ओढण्याचा प्रयत्न करतो. आणि तिसरा V1Z तो Z ॲक्सिसच्या डायरेक्शनला ओढण्याचा प्रयत्न करतो. मॉलिक्यूल एकच आहे, ॲट अ टाईम 3 डायरेक्शनला जाऊ शकत नाही, त्या तिघांचं रिझल्टंट इकडं तयार होतं. हा जाऊन जेव्हा इथं कोलाईड होतो तेव्हा तो असा ऑब्लिक डायरेक्शनला तिरपा असा आल्यामुळं तो जाताना या डायरेक्शनला इकडं जातो, तेव्हा त्याची V1 इकडं होती वेलॉसिटी, रिझल्टंट वेलॉसिटी ती आता इकडं झालेली आहे बघा इथं. परंतु त्याचे 3 कॉम्पोनंट्स, त्याच्यामध्ये काय घडलेलं आहे तर X कॉम्पोनंट जो राईटला होता तो लेफ्टला झालेला आहे, कारण हे वॉल अशी व्हर्टिकल आहे. परंतु Y कॉम्पोनंट जो होता ना त्याच्यात काही फरक पडला नाही. कोलिजनच्या पूर्वी पण तो व्हर्टिकली अपवर्ड होता, कोलिजनच्या नंतर पण तो व्हर्टिकली अपवर्डच राहिला. Z कॉम्पोनंट असा इकडं होता या डायरेक्शनला, कोलिजन नंतर तो तिकडंच राहिला. फक्त बदलला कोणता कॉम्पोनंट तर बदलला फक्त X कॉम्पोनंट, जो राईटला होता तो लेफ्टला झाला. म्हणजे ही जी वेलॉसिटी आहे त्याचे जे 3 कॉम्पोनंट्स आहेत त्या 3 पैकी फक्त एक कॉम्पोनंट बदलणार आहे, तो X कॉम्पोनंट. म्हणजेच X डायरेक्शनची वेलॉसिटी बदलणार आहे. आणि म्हणजे जेव्हा वेलॉसिटी बदलेल तेव्हा मोमेंटम बदलेल, आणि जेव्हा मोमेंटम बदलेल तेव्हा फोर्स तयार होईल. त्यामुळं ही जी वॉल दिसते आपल्याला शेडेड वॉल, जे की YZ म्हणजे हे Y ॲक्सिस आणि Z ॲक्सिस हे YZ प्लेन असतं. इथं जर आपण प्लेन काढलं असं तर त्याला पॅरलल हे प्लेन आहे. तर त्याच्यावरती जेव्हा हे मॉलिक्यूल स्ट्राईक होईल तेव्हा जो X कॉम्पोनंट आहे तो रिव्हर्स होईल. Y आणि Zमध्ये काही बदल होणार नाही. म्हणजे वेलॉसिटी बदलते कोणती फक्त तर X डायरेक्शनची वेलॉसिटी बदलते. आणि जिथं वेलॉसिटी बदलेल तिथं मोमेंटम बदलेल, जिथं मोमेंटम बदलेल तिथं फोर्स तयार होईल. कारण फोर्स म्हणजे काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मोमेंटम जर बदललं नाही तर फोर्स ॲक्ट होणार नाही. त्यामुळे जेव्हा हा मॉलिक्यूल ज्याची वेलॉसिटी V1 आहे ह्या वॉलवरती कोलाईड होतो तेव्हा त्याच्यावर जे फोर्स ॲक्ट होईल
ते फक्त एक्स कॉम्पोनंटमुळं होईल. बघा हे एक्स कॉम्पोनंट, वाय आणि झेड कॉम्पोनंटमुळं होणार नाही, कारण त्या व्हेलॉसिटीज बदलत नाही. फोर्स ॲक्ट होण्यासाठी व्हेलॉसिटी बदलली पाहिजे. इथं व्हेलॉसिटी बदलली, v1x होती राईटला होती, ती नंतर लेफ्टला झाली, म्हणजे व्हेलॉसिटी बदलली, बाकीच्या बदललेल्या नाही. म्हणजे ह्या वॉलवरती जे फोर्स ॲक्ट होणार आहे ते फक्त व्हेलॉसिटीच्या एक्स कॉम्पोनंटनी होणार आहे, वाय आणि झेड कॉम्पोनंटनी होणार नाही. पण त्याच वेळी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा जो वाय कॉम्पोनंट असतो ना, समजा हा मॉलिक्यूल इकडं चालला आहे, तो ह्या वॉलवरती कोलाईड होणार आहे. परंतु अजून असे काही मॉलिक्युल्स असतात की जे वर जाऊन वरच्या वॉलवरती कोलाईड होतात, तेव्हा तिथं वाय कॉम्पोनंट काम करेल. त्या वाय कॉम्पोनंटमुळे फोर्स ॲक्ट होईल. काही मॉलिक्युल्स अशा समोर येऊन ह्या समोरच्या सरफेसवरती कोलाईड होईल, तेव्हा तिथं तो झेड कॉम्पोनंट कामाला येईल. तो त्याचं मोमेंटम बदलेल, त्याच्यामुळे फोर्स ॲक्ट होईल. तर आपण इथं फक्त हे सरफेस विचारात घेतलेलं आहे, त्याच्यामुळं तो जो एक्स कॉम्पोनंट फक्त आपण विचारात घेणार आहे, कारण त्याची फक्त व्हेलॉसिटी बदलते. त्यामुळे इथून पुढं फक्त एकच मॉलिक्यूल आपण घेतलेला आहे v1, आणि त्याचा फक्त एक्स कॉम्पोनंट आपण घेणार आहे. वाय आणि झेड कॉम्पोनंट आपण घेणार नाही, कारण ह्या सरफेसवरती त्यांचा काही इफेक्ट होत नाही. जर वरचं सरफेस आपण घेतलं असतं तर मग वाय कॉम्पोनंट विचारात घेतला असता, आणि समोरचं घेतलं असतं तर झेड कॉम्पोनंट विचारात घेतला असता. आपण हे सरफेस घेतलेलं आहे, त्यामुळे फक्त आपण एक्स कॉम्पोनंट इथून पुढं विचारात घेणार आहोत. आणि जसं एक्स कॉम्पोनंटमुळं फोर्स तयार होईल ना, तसंच सेम वाय कॉम्पोनंटमुळं वरच्या सरफेसवर तयार होतं, ते आपण सेपरेट डेरिव्हेशन सोडवू शकतो. किंवा झेड कॉम्पोनंटमुळं समोरच्या सरफेसवरती फोर्स ॲक्ट होईल, त्याचं सेपरेट आपल्याला डेरिव्हेशन लिहिता येईल. परंतु 3 डेरिव्हेशन्स लिहिण्याची काही गरज नाही, तिन्ही वेळेस तुम्हाला एकच फॉर्म्युला मिळणार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे डेरिव्हेशन नीट समजावून घ्या. इथं हे क्युबिकल कंटेनर आहे, त्याच्यामध्ये n मॉलिक्युल्स आहेत. त्यातला आपण फक्त एक मॉलिक्यूल विचारात घेतला ज्याची व्हेलॉसिटी v1, त्याला 3 कॉम्पोनंट्स x, y, z. वाय आणि झेड इथं कामाचे नाहीत. त्यातला एक्स कॉम्पोनंट फक्त इथं उपयोगाचा आहे. तो वॉलकडे जाताना त्याची व्हेलॉसिटी v1x 1 का, तर पहिला मॉलिक्यूल एक मॉलिक्यूल घेतला आहे म्हणून एक्स कॉम्पोनंट, कारण एक्स डायरेक्शनला चाललेला आहे आणि त्याच्यामुळंच इथं फोर्स ॲक्ट होणार आहे. कोलिजन झाल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी -v1x झाली. याचा अर्थ त्याची मॅग्निट्यूड बदललेली नाही. निगेटिव्ह साईन का आलं, फक्त डायरेक्शन बदललेली आहे. बिफोर कोलिजन इट्स व्हेलॉसिटी इज टुवर्ड्स द वॉल, आफ्टर कोलिजन इट्स व्हेलॉसिटी इज अवे फ्रॉम द वॉल. ओनली चेंज इन डायरेक्शन, मॅग्निट्यूड रिमेन सेम. इथं मॅग्निट्यूड सेम राहते, म्हणजे इथं 4 मीटर पर सेकंड असेल तर इथंसुद्धा 4 मीटर पर सेकंडच आहे, फक्त डायरेक्शन बदललेली आहे, त्यामुळे ते निगेटिव्ह साईन आलेलं आहे. आता आपल्याला माहीत आहे की आपल्याला फोर्स काढायचा आहे आधी, त्याच्यानंतर प्रेशर. तर फोर्स काढण्यासाठी रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे चेंज इन मोमेंटम काढावं लागेल. तर मग इनिशियल मोमेंटम काय आहे, इनिशियल मोमेंटम ऑफ मॉलिक्यूल बिफोर कोलिजन इज इक्वल टू mv1x, प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. आता मास प्रत्येक मॉलिक्यूलचं सेम आहे m, आणि व्हेलॉसिटी किती आहे तर v1, कारण पहिला मॉलिक्यूल आहे एकच आहे, x, कारण x कॉम्पोनंट फक्त विचारात घेतो आहे, इनिशियल व्हेलॉसिटी. फायनल मोमेंटम ऑफ मॉलिक्यूल आफ्टर कोलिजन विल बी -mv1x, मायनस साईन, फक्त मास तर बदलत नाही कोलिजनमुळं, फक्त व्हेलॉसिटी बदलली आणि ती पण फक्त डायरेक्शनमध्ये प्लसची मायनस झाली. देअरफॉर चेंज इन मोमेंटम ड्युरिंग कोलिजन, ड्युरिंग वन कोलिजन विल बी डेल्टा p1x, म्हणजे डेल्टा p म्हणजे चेंज इन मोमेंटम. 1 म्हणजे पहिल्या मॉलिक्यूलचं, कारण एकच मॉलिक्यूल घेतला, आणि x म्हणजे एक्स कॉम्पोनंटच्या व्हेलॉसिटीमुळे बदललेलं मोमेंटम. फायनल मोमेंटम हे आहे, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम, फायनल मोमेंटम मायनस mv1x मायनस इनिशियल मोमेंटम mv1x. देअरफोर चेंज इन मोमेंटम ऑफ द मॉलिक्यूल ड्युरिंग वन कोलिजन, एका कोलिजनमध्ये किती होईल, डेल्टा p1x इक्वल टू -2mv1x. याच्यावरून आपल्याला हे मिळालं. हे झालं मॉलिक्यूलचं चेंज इन मोमेंटम. निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट मोमेंटम डिक्रीजेस, म्हणजे याचा अर्थ मॉलिक्यूलचं मोमेंटम कमी झालं. परंतु आपल्याला माहीत आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. वेन टू बॉडीज कोलाइड ऑन वन अनदर अँड इफ देर इज नो एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन कोलाइडिंग बॉडीज, देन
देअर टोटल मोमेंटम इज कन्झर्व्ड. म्हणजे मोमेंटम कॉन्स्टंट राहतं. कोलिजनमध्ये एखाद्या बॉडीचं मोमेंटम जेवढं कमी होईल तेवढं दुसऱ्या बॉडीचं वाढत असतं. मग मॉलिक्यूलचं मोमेंटम जर -2mv1x झालं, म्हणजे एवढं कमी झालं, मायनस म्हणजे कमी झालं, तर याचा अर्थ कुणाचं तरी वाढलं. मग कुणाचं वाढलं, तर हा मॉलिक्यूल कशावर कोलाईड झाला, तर ह्या सरफेसवर कोलाईड झाला. म्हणजे हे जे सरफेस दिसतं आहे आपल्याला शेडेड पोर्शनमध्ये, त्याचं मोमेंटम तेवढ्याने वाढलेलं आहे. मॉलिक्यूलचं मोमेंटम तिकडं ट्रान्सफर झालेलं आहे. आणि निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट मॉलिक्यूल लुजेस मोमेंटम. मगाशी मी तुम्हाला याचा अर्थ सांगितला की मॉलिक्यूलचं मोमेंटम कमी झालेलं आहे. याचा अर्थ मोमेंटम इज ट्रान्सफर टू द वॉल अँड दॅट मोमेंटम ट्रान्सफर टू द वॉल विल बी 2mv1x. म्हणजे जेवढं त्या मॉलिक्यूलचं कमी झालं तेवढं वॉलचं वाढलेलं आहे. आणि याला टाईमने डिवाईड केलं आता आपण की आपल्याला मिळणार आहे फोर्स त्या पहिल्या मॉलिक्यूलने एक्झर्ट केलेलं. म्हणजे मोमेंटम बदललं या ठिकाणी, मॉलिक्यूलचं कमी झालं. देअरफॉर फोर्स एक्झर्टेड बाय सिंगल मॉलिक्यूल इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आता एकच मॉलिक्यूल आपण विचारात घेतलेला आहे, पहिला मॉलिक्यूल, म्हणून V1, आणि एक्स कॉम्पोनंट आहे म्हणून एक्स इथं आलेला आहे. मग त्याच्यामुळं किती फोर्स ॲक्ट होईल जेव्हा तो कोलाईड होईल तेव्हा. फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आता F1x 1 का घेतला आपण, कारण आपण एकच मॉलिक्यूल सध्या विचारात घेतो आहे. F1x पहिल्या मॉलिक्यूलमुळं एक्झर्ट होणारं फोर्स, आणि एक्स म्हणजे एक्स कॉम्पोनंटमुळं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, म्हणजे चेंज इन मोमेंटम पर सेकंड. तर आता चेंज इन मोमेंटम पर सेकंड, एका सेकंदामध्ये कितीतरी कोलिजन होऊ शकतात. त्यामुळे आपण असं लिहू शकतो F1x इक्वल टू चेंज इन मोमेंटम इन वन कोलिजन इंटू नंबर ऑफ कोलिजन्स पर सेकंड. काय आहे की आपला जो फोर्सचा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की चेंज इन मोमेंटम पर सेकंड, म्हणजे एका सेकंदामध्ये मोमेंटम कितीने बदलतं एका सेकंदात. आता एका सेकंदामध्ये जर समजा 1000 कोलिजन झाले तर मग आपण कसं काढणार, 1000 गुणिले चेंज इन मोमेंटम इन वन कोलिजन, एका कोलिजनमध्ये कितीने बदललं त्याला गुणिले आपण 1000 केलं तर 1000 कोलिजन्समध्ये मोमेंटम कितीने बदललं. आता 1000 कोलिजन्स हे एका सेकंदात होत असतील तर याचा अर्थ एका सेकंदामध्ये मोमेंटम कितीने बदलतं ते आपल्याला मिळेल. परंतु आपण मगाशी पाहिलं की चेंज इन मोमेंटम इन वन कोलिजनचा त्याचा फॉर्म्युला आपण बघितला, तो होता 2mv1x. हा फॉर्म्युला तोच इथं असा लिहिला आहे, F1x इक्वल टू चेंज इन मोमेंटम पर कोलिजन इंटू नंबर ऑफ कोलिजन्स पर सेकंड. आता एका कोलिजनमध्ये आपण मगाशी पाहिलं मोमेंटम कितीने बदलतं, तर 2mv1x. जाताना व्हेलॉसिटी काय असते v1x, म्हणजे इनिशियल मोमेंटम काय असतं mv1x, फायनल मोमेंटम काय असतं -mv1x. चेंज इन मोमेंटम काय येतं मॉलिक्यूलचं -2mv1x, ते मॉलिक्यूलचं निगेटिव्ह, पण त्यामुळे त्या वॉलचं वाढतं ते पॉझिटिव्ह येतं 2mv1x. हे मोमेंटम बदलतं एका कोलिजनमध्ये. आपल्याला एका सेकंदात पाहिजे, एका सेकंदामध्ये कितीतरी कोलिजन्स होतात म्हणून त्याला नंबर ऑफ कोलिजन्स पर सेकंडने आपण मल्टिप्लाय केलं. एका सेकंदात जेवढे कोलिजन्स होतील तेवढ्याने मल्टिप्लाय केलं की आपल्याला एका सेकंदामध्ये पर सेकंडचं मिळेल. नंबर ऑफ कोलिजन्स पर सेकंड म्हणजे कोलिजन फ्रिक्वेन्सी. बघा, कुठली गोष्ट पर सेकंड जेव्हा होते ना त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. सर्क्युलर मोशन असेल किंवा वेव्ह मोशनमध्ये सुद्धा ती आहे. नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंड किंवा नंबर ऑफ वेव्स पर सेकंड, त्या पद्धतीने नंबर ऑफ कोलिजन्स पर सेकंड म्हणजेच कोलिजन फ्रिक्वेन्सी. त्याच्यावरून आपण असं लिहू शकतो पुढं F1x इक्वल टू 2mv1x इंटू 1 कोलिजन पिरियड. फ्रिक्वेन्सी आणि पिरियडमधलं रिलेशन आपल्याला माहीत आहे. फ्रिक्वेन्सी आणि पिरियड एकमेकांचे रेसिप्रोकल असतात, म्हणजे कोलिजन फ्रिक्वेन्सी इक्वल टू 1 कोलिजन पिरियड. म्हणजेच आपण हा फॉर्म्युला शेवटी असा लिहिणार F1x इक्वल टू 2mv1x इंटू 1/t. F1x म्हणजे काय आहे, तर हा मॉलिक्यूल जेव्हा त्या वॉलवरती कोलाईड होईल तेव्हा त्याने लावलेलं फोर्स आहे. तर त्याचा फॉर्म्युला काय आला 2mv1x, म्हणजे चेंज इन मोमेंटम अपॉन टाईम, म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आलं, हे हा फॉर्म्युला आला. आता याच्यावरून बघा पुढच्या स्टेप्स. ही स्टेप आली लक्षात घ्या. काय स्टेप होती ती,
तर ती अशी स्टेप आलेली आहे F1x म्हणजे पहिल्या मॉलिक्युलनी ह्या सरफेसवर लावलेलं फोर्स 2mv1x म्हणजे चेंज इन मोमेंटम अपॉन टाईम. इथं टाईम म्हणजे काय? टी इज अ कोलिजन पिरियड दॅट इज टाईम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स. आता हा टाईम कसा काढायचा? तर त्यासाठी ह्या स्टेप्स बघा. काय म्हटलं इथं? इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स मॉलिक्यूल कव्हर्स अ डिस्टन्स इक्वल टू 2l इन टाईम t विथ ॲव्हरेज स्पीड v1x गिवन बाय. आणि त्या स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे दोन कोलिजनच्या मध्ये जे डिस्टन्स असतं ते 2l. कसं? तर समजा ह्या वॉलवरती मॉलिक्यूल कोलाईड झाला. कोलाईड झाल्यानंतर तो इथं परत फिरणार आहे, ह्या वॉलवरती जाईल. म्हणजे डिस्टन्स किती कव्हर केलं तर यल इतकं तिथं कोलाईड होईल. पण ते कोलिजन आपल्याला विचारात घ्यायचं नाही. आपण ह्या वॉलवरती फोर्स काढतो. ह्या वॉलपासून स्टार्ट होईल, इकडं जाईल या वॉलपर्यंत किती डिस्टन्स यल, परत फिरेल दुसऱ्या कोलिजनसाठी, परत किती डिस्टन्स यल, म्हणजे इथून इकडं जाताना यल, परत तिकडं येताना यल. म्हणजे पहिल्या कोलिजनच्या नंतर दुसऱ्या कोलिजनला येताना तो किती अंतर कव्हर करून येईल तर यल प्लस यल म्हणजे किती 2l. आता स्पीडचा फॉर्म्युला असतो डिस्टन्स अपॉन टाईम. स्पीडचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाईम. स्पीड v1x जाताना v1x, परत फिरल्यानंतर v1x मॅग्निट्यूड प्लस मायनस सोडा इथं आता फक्त मॅग्निट्यूड. म्हणजे स्पीड काय झाला? डिस्टन्स अपॉन टाईम. तर डिस्टन्स किती कव्हर केलं दोन कोलिजनच्या मध्ये? पहिलं कोलिजन संपल्यानंतर जाऊन परत दुसऱ्या कोलिजनला येताना डिस्टन्स झालं 2l. त्याला टाईम लागला t. म्हणजे त्याच्यावरून आपण असं लिहू शकतो. त्याच्यावरून आपण टीचा फॉर्म्युला लिहिणार. ही टीची आलेली व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये ठेवा. किपिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. काय होतं ते इक्वेशन 1 परत एकदा इथं बघा. ते इक्वेशन 1 असं आहे आणि ही टीची व्हॅल्यू ठेवा इक्वेशन 1मध्ये. आपल्याला ही स्टेप मिळते. आता याच्यामध्ये डिनॉमिनेटर तो न्यूमरेटरमध्ये जाईल. त्याच्यावरून आपल्याला ही स्टेप मिळेल. याच्यामध्ये तुम्ही हे 2 कॅन्सल करू शकता. हे v1x आणि v1x दोनदा आलं, हे 2 कॅन्सल होईल. त्याच्यावरून आपल्याला ही स्टेप मिळेल. कशी मिळाली बघा. हे 2 कॅन्सल झालं. हे m जसं आहे तसं v1x ते झालं v1x² अपॉन l. हे 2 कॅन्सल झालेलं आहे. दिस इज फोर्स एक्झर्टेड बाय एक्स कॉम्पोनंट ऑफ फर्स्ट मॉलिक्यूल. वाय आणि झेडचा इथं विचारच नाही. एक्स कॉम्पोनंट वाय आणि झेडचा विचार कधी जर वेगळे सरफेस विचारात घेतले असते तर. अशाच पद्धतीने इथं अनेक मॉलिक्युल्स आहेत. पहिल्या मॉलिक्यूलचं फोर्स काय झालं बघितलं आपण F1x इक्वल टू mv1x² अपॉन l. इथं एकच मॉलिक्यूल नाही, इथं अनेक मॉलिक्यूल्स आहेत, n मॉलिक्यूल्स आहेत. सिमिलरली फोर्सेस एक्झर्टेड बाय मॉलिक्यूल्स 2, 3, 4 डॅश 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 n विल बी गिवन बाय. म्हणजे याच्यासारखे फॉर्म्युले तयार होतील. दुसऱ्या मॉलिक्यूलचं होईल F2x. फक्त 1च्या ठिकाणी 2 करायचं. कॉम्पोनंट एक्सच राहील कारण वाय आणि झेड कुठल्याच मॉलिक्यूलसाठी या सरफेससाठी काही उपयोगाचे नाही. फॉर्म्युला होईल F2x इक्वल टू mv2x² अपॉन l. तिसऱ्या मॉलिक्यूलसाठी F3x इक्वल टू mv3x² अपॉन l. अशा पद्धतीने चौथा, पाचवा आणि सगळ्यात शेवटचा nth मॉलिक्यूलसाठी होईल Fnx इक्वल टू mv1x² अपॉन l. मग टोटल फोर्स काय होईल तर या सगळ्यांची बेरीज करावं लागेल कारण हे सगळे मॉलिक्यूल्स जाऊन त्याच्यावरती कोलाईड होणार आहे. देअरफॉर टोटल फोर्स ऑन शेडेड वॉल विल बी गिवन बाय Fx इक्वल टू सगळ्यांचं आता म्हणजे 1, 2, 3 सगळ्यांची बेरीज. त्याच्यामुळे Fx लिहिलं. एक्स म्हणजे एक्स कॉम्पोनंट आहे सगळ्या मॉलिक्यूलच्या व्हेलॉसिटीचा एक्स कॉम्पोनंट. Fx झालं ते सगळ्या मॉलिक्यूलचं मिळून सगळ्यांची बेरीज केली. ह्या व्हॅल्यूज ठेवा त्याच्यामध्ये. आपल्याला ह्या व्हॅल्यूज ठेवल्यानंतर काय मिळेल बघा. आता हा टोटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण या सगळ्या व्हॅल्यूज ठेवू. हे वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस आहे. ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण या फॉर्म्युल्यामध्ये इथं ठेवू. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवल्यानंतर आपण काही कॉमन घेऊ शकतो. कॉमन m अपॉन l कॉमन घेऊ शकतो. हे ब्रॅकेटमध्ये राहील. हे इक्वेशन 2 आपल्याला इथे अशा पद्धतीने मिळालेलं आहे. दिस इज द फोर्स एक्झर्टेड बाय ऑल मॉलिक्युल्स ऑन दिस सरफेस ऑफ दिस क्यूब. सगळ्या मॉलिक्युल्सने
कारण सगळ्यांची व्हेलॉसिटी इथं आलेली आहे. सगळ्यांच्या व्हेलॉसिटीचे एक्स कॉम्पोनंट आहेत. वाय आणि झेड कॉम्पोनंटचा इथं उपयोग नाही या सरफेससाठी. पहिल्या पार्टिकलची व्हेलॉसिटी आली v1x इथं, दुसऱ्या पार्टिकलची आली v2x, v3x, vnx. जेवढे n पार्टिकल्स आहेत सगळ्यांच्या व्हेलॉसिटीचे एक्स कॉम्पोनंट इथं आलेले आहेत. आणि सगळ्यांचे मासेस बघा, हे m म्हणजे पहिल्या पार्टिकलचं मास, हे m म्हणजे दुसऱ्या पार्टिकलचं मास, हे m म्हणजे तिसऱ्याचं. परंतु सगळ्यांचं मास सारखं असल्यामुळं ते कॉमन घेतलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला मास हे इथं एकदाच दिसत आहे. परंतु इथं जर n पार्टिकल्स असतील, यांची संख्या इतकी प्रचंड असते की मग प्रत्येकाचा स्पीड वेगवेगळा मोजण्यापेक्षा सगळ्यांची ॲव्हरेज व्हेलॉसिटी घेतली तर ते आपल्याला सोपं जाईल. म्हणून ह्या सगळ्यांच्या जागी आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणू. त्यासाठी आपण मग अशी मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला पाहिलेला आहे. मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणजे काय, सगळ्या व्हेलॉसिटीचं स्क्वेअर करून ॲव्हरेज काढायचं. ते मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण इथं घेतला. vx स्क्वेअर बार म्हणजे आता ॲव्हरेज घेतलं आपण, स्क्वेअर करून त्याला n ने डिवाईड केलं, सगळ्यांचं स्क्वेअर करून ॲडिशन केलं आणि n ने डिवाईड केलं म्हणजे ॲव्हरेज काढलं आपण. पण सगळ्यांच्या व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरचा ॲव्हरेज काढला म्हणून त्याला म्हणतात मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. त्याच्यावरून आपण ही पुढची स्टेप अशा पद्धतीने लिहू शकतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं, n इकडे गेलं. त्यामुळे आता इथं ब्रॅकेटमध्ये आपल्याला जे दिसत आहेत v1x स्क्वेअर, v2x स्क्वेअर, v3x स्क्वेअर हे सगळं, त्याच्या जागी तुम्ही हे लिहू शकता आता n vx स्क्वेअर बार. vx स्क्वेअर बार म्हणजे काय, तर या सगळ्यांची ॲव्हरेज व्हेलॉसिटी आलेली आहे. ही व्हॅल्यू इक्वेशन 2मध्ये ठेवा. बघा आपल्याला पुढच्या स्टेप्स मिळतात. ही स्टेप जी आहे ती परत इथं मी घेतो. काय आहे हा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. त्या शेडेड सरफेसवरती ॲक्ट होणारा फोर्स सगळ्या मॉलिक्युलचं मिळून त्याच्यामध्ये आपण पाहिलं की मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीवरून आपण हे इक्वेशन आपल्याला मिळतं आहे. मग ह्या सगळ्या व्हेलॉसिटीच्या जागी इथं हे n vx स्क्वेअर बार ठेवा. vx स्क्वेअर बार म्हणजे ॲव्हरेज व्हेलॉसिटी हे ठेवा. इक्वेशन 2मध्ये आपल्याला ही स्टेप मिळते. बघा हे m जसं आहे तसं. त्याच्यानंतर हे जे आहे vx स्क्वेअर, vx2 स्क्वेअर, vx3 स्क्वेअर, त्याच्या जागी आपण काय घेतलं n vx स्क्वेअर बार. हे n vx स्क्वेअर बार ह्या ब्रॅकेटच्या जागी हे l जसं आहे तसं. परंतु आपल्याला माहिती आहे आता शेवटी प्रेशर काढायचं आहे. प्रेशर मीन्स फोर्स पर युनिट एरिया. त्यामुळे त्या शेडेड पोर्शनवरती प्रेशरचा फॉर्म्युला काय असेल तर Fx/A. आता हा एरिया कोणता, तर त्या शेडेड पोर्शनवरती ॲक्ट होणाऱ्या सरफेसचा एरिया. बघा हे इथं आहे ते. हे सगळे मॉलिक्यूल जाऊन या सरफेसवर कोलाईड होतात. मग त्याच्यावरचं फोर्स काढायचं आहे आपल्याला. तर ते फोर्स आपण काढलं इथं. त्याला आता एरियाने डिवाईड करू. हा एरिया आता लेंथ आणि ब्रेड्थ दोन्ही l आहे म्हणजे एरिया काय होईल तर l इंटू l म्हणजे l स्क्वेअर. तर Fxच्या जागेवरती आपण हे ठेवलं, त्याला डिवायडेड बाय a म्हणजे हे l स्क्वेअर घेतलं. त्याच्यावरून आपल्याला ही पुढची स्टेप मिळते अशा पद्धतीने. हे l स्क्वेअर इंटू l म्हणजे l क्यूब झालं. परंतु l क्यूब म्हणजे लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. l क्यूब म्हणजे ते क्यूबचं व्हॉल्यूम असतं. त्याच्यावरून ही स्टेप आपल्याला मिळते. हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 3. आता याच्यामध्ये पुन्हा प्रॉब्लेम असा आहे की हे vx स्क्वेअर बार म्हणजे सगळ्या व्हेलॉसिटीच्या एक्स कॉम्पोनंटची ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढलेली आहे. तर त्याच्या जागी आपण ही व्हेलॉसिटी जर आणली तर आपल्याला अजून सोपं जाईल. म्हणजे ही व्हेलॉसिटी व्ही बघा, हे vx, vy, vz असे वेगवेगळे कॉम्पोनंट्स असतात व्हेलॉसिटी व्हीचे. तर मग असं vx, vy, vz न ठेवता, कारण कसं होईल जेव्हा तुम्ही ही एक्सप्रेशन या सरफेससाठी डिराईव्ह करणार ह्या वरच्या सरफेससाठी, तर त्यावेळी काय होईल इथं vxच्या जागी vy होईल. आणि जेव्हा तुम्ही हेच इक्वेशन या समोरच्या सरफेससाठी डिराईव्ह करणार तेव्हा इथं vxच्या जागी vz होईल. परंतु इथं ॲक्च्युली vx इक्वल टू vy इक्वल टू vz तिन्ही व्हेलॉसिटी सारख्याच असतात. मग vxच्या जागी आपल्याला v आणायचं असेल, ही रिझल्टंट व्हेलॉसिटी v आणायची असेल, हे बघा इथं ही v आणायची असेल, तर याच्यामध्ये कसं असतं ह्या व्हीचे 3 कॉम्पोनंट्स असतात vx, vy, vz. तर हे रिझल्टंट काढण्याचा फॉर्म्युला असतो v स्क्वेअर इज इक्वल टू vx स्क्वेअर प्लस vy स्क्वेअर प्लस vz स्क्वेअर. त्याचा यूज आपण करून घेऊ आणि मग आपण असं लिहू शकतो v स्क्वेअर इक्वल टू vx स्क्वेअर प्लस vy स्क्वेअर प्लस vz स्क्वेअर. आता हे बार आहे म्हणजे ॲव्हरेज आहे. vx स्क्वेअर म्हणजे काय माहिती आहे का, vx स्क्वेअर बार म्हणजे काय तर एक्सच्या डायरेक्शनला
बरेच व्हेलॉसिटीज आहेत, n पार्टिकल्स आहेत, त्यामुळे n कॉम्पोनंट्स, त्या सगळ्यांचं ॲव्हरेज. तसंच प्रत्येक मॉलिक्यूलला y कॉम्पोनंट पण आहेत, म्हणजे VYचे n टर्म्स येतील, त्या सगळ्यांचं ॲव्हरेज झेडसाठी पण तसंच. हे V², ही व्हॅल्यू आहे ती V म्हणजे रिझल्टंट. हे सगळ्यांचे ॲव्हरेज, ही Vx म्हणजे सगळ्या n मॉलिक्यूलचा ॲव्हरेज x कॉम्पोनंट, Vy म्हणजे सगळ्या मॉलिक्यूलचा ॲव्हरेज y कॉम्पोनंट, आणि Vz म्हणजे सगळ्या मॉलिक्यूलचा, n मॉलिक्यूलचा, त्यांच्या व्हॅलॉसिटीचा z कॉम्पोनंट. आता हे तिन्ही व्हॅल्यूज Vx, Vy, Vz सेम असतात, इक्वल असतात बाय सिमेट्री. देअरफॉर Vx² बार इज इक्वल टू Vy² बार इज इक्वल टू Vz² बार. आता याच्यामध्ये ती व्हॅल्यू आपण ठेवली तर आपल्याला मिळेल V² बार इक्वल टू Vx² बार प्लस Vx² बार प्लस Vx² बार, कारण तिन्हीच्या ठिकाणी Vx आपण ठेवलं, त्याच्यावरून आपल्याला हे मिळतं V² बार इज इक्वल टू 3 Vx² बार. त्याच्यावरून Vx² बार इक्वल टू V² बार अपॉन 3. आता हे V² म्हणजे काय झालं, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. कॉम्पोनंट्स कोणते नाही आता, रिझल्टंट व्हेलॉसिटी, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी V² बार म्हणजे n मॉलिक्यूलची ॲव्हरेज व्हेलॉसिटी, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. Vx² बारची व्हॅल्यू इथं इक्वेशनमध्ये ठेवा, आपल्याला काय मिळेल बघा. ही पुढची स्टेप अशा पद्धतीने मिळते. ही व्हॅल्यू आपण इथं जर ठेवली Vx² बारची V²/3, तर आपल्याला पुढचं हे इक्वेशन मिळेल mn V² बार अपॉन 3V. m मीन्स मास ऑफ इच पार्टिकल, n मीन्स नंबर ऑफ पार्टिकल्स, V मीन्स ॲव्हरेज, V² मीन्स मीन स्क्वेअर velocity, ॲव्हरेज ऑफ ऑल velocities, and V, capital V, this is capital V, remember, this is volume of this cube. हेच इक्वेशन परत आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येतं. दिस इज एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस ऑन वॉल्स ऑफ द कंटेनर. आता हे जे प्रेशर आपण काढलं, हे प्रेशर कोणतं आहे, तर आता सगळे मॉलिक्युल्स त्यांचे एक्स कॉम्पोनंट्स ह्या शेडेड पोर्शनवरती, ह्या सरफेसवरती कोलाईड होतात, त्यांनी एक्झर्ट केलेलं ते प्रेशर आहे. आता हे प्रेशर कशा कशावर डिपेंड आहे, कोणत्या कोणत्या क्वांटिटीज आहे त्याच्यामध्ये. n मीन्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स, तर ह्या क्युबिकल कंटेनरमध्ये किती मॉलिक्युल्स आहेत त्याच्यावर डिपेंड आहे. डिपेंड्स ऑन व्हॉल्यूम, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, म्हणजे व्हॉल्यूम जेवढं जास्त तेवढं प्रेशर कमी. मास ऑफ इच मॉलिक्यूल विच इज सेम फॉर ऑल मॉलिक्युल्स, अँड V² बार मीन्स मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑफ ऑल मॉलिक्युल्स. सगळे मॉलिक्युल्स, आता सगळ्यांची व्हेलॉसिटी इथं घेतलेली आहे, त्यांचं ॲव्हरेज घेतलेलं आहे. आता समजा तुम्ही हेच एक्सप्रेशन जर ह्या सरफेसवरच्या प्रेशरसाठी काढलं असतं, वरच्या सरफेसवरच्या प्रेशरसाठी, तर सगळ्या व्हेलॉसिटीचे एक्स आणि झेड कॉम्पोनंट्स तिथं उपयोगी पडले नसते, तर वाय कॉम्पोनंट्स. परंतु शेवटी तुम्हाला हाच फॉर्म्युला मिळाला असता. आणि जर समजा तुम्ही ह्या सरफेसवरती, समोरच्या त्या सरफेसवरती प्रेशरचं एक्सप्रेशन डिराईव्ह केलं असतं, तरी ह्याच स्टेप्समधून तुम्हाला जावं लागलं असतं. फक्त जिथं जिथं एक्स दिसतं तिथं तिथं झेड झालं असतं, कारण सगळ्या व्हेलॉसिटीचे झेड कॉम्पोनंट्स ह्या सरफेसवरती ते मोमेंटम ट्रान्सफर करतात त्या सरफेसला, आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती फोर्स तयार होतं. पण शेवटी फॉर्म्युला हाच आपल्याला मिळाला असता. म्हणजे तुम्ही कोणत्याही सरफेसवर घ्या, फॉर्म्युला शेवटी हाच मिळतो. त्याच्यामुळं ह्या क्युबिकल सरफेसच्या सगळ्या सरफेसवर, म्हणजे 6 सरफेस आहे, कोणत्याही सरफेसवर तुम्ही प्रेशर काढा, सेम प्रेशर मिळतं आपल्याला. आता क्युबिकल कंटेनर्स पाहिजे असं काही नाही. तुम्ही अगदी स्पेरिकल कंटेनर जरी घेतलं, सिलेंड्रिकल घेतलं, कोनिकल घेतलं, अगदी कोणत्याही आकाराचं कंटेनर घेतलं, कुठल्याही सरफेसवर त्याच्या आतल्या गॅस मॉलिक्युल्समुळे जे प्रेशर ॲक्ट होणार आहे त्याचा हा फॉर्म्युला आपल्याला मिळतो. वी कॅन राईट दिस फॉर्म्युला ऑफ प्रेशर इन टर्म्स ऑफ डेन्सिटी ऑल्सो. डेन्सिटीमध्ये सुद्धा आणू शकतो. कसा, तर आपल्याला माहीत आहे आता कॅपिटल N मीन्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स अँड M मीन्स मास ऑफ इच मॉलिक्यूल, देअर प्रॉडक्ट मीन्स कॅपिटल M टोटल मास ऑफ द गॅस. मग याच्यामध्ये आपण ते ठेवू शकतो. आता त्याच्यामध्ये मास पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी, V² बार म्हणजेच RMS व्हेलॉसिटी, VRMS². सो वी गेट एक्सप्रेशन फॉर प्रेशर P = 1/3 ρ V².
आता RMS शब्द नाही टाकला तरी चालेल तुम्ही. 1/3 रो व्ही स्क्वेअर, दिस इज एक्सप्रेशन फॉर प्रेशर. अशा पद्धतीने आपण प्रेशरचं एक्सप्रेशन डिराईव्ह केलेलं आहे. आता याच्या बाबतीत अजून काही जे डिटेल्स आपल्याला बघायचे आहेत. हे एक्सप्रेशन झालं, हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे, परंतु याच्याशी संबंधित अजून काही पार्ट आहे, याचे डिटेल्स आहेत, ते आपण याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू.